नमस्कार मंडळी, मी गुरु पातळे. तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आमचे मित्र जे सर्प इंडियामध्ये काम करतात ते असे सर्पमित्र श्री राजू वांगणकर यांनी साप पकडलाय आणि तो साप आपल्याला आज रिलीज करायचा. चला तर जाऊया. हा साप सर्प इंडियाचे सर्पमित्र राजू वांगणकर यांनी पकडलेला आहे आणि हे आहेत सर्प इंडियाचे दुसरे सर्पमित्र राजेश फुगले. आता हा दुसरा साप पकडतात आजच्या दिवशी. तर आता दोन्ही साप घेऊन आम्ही जंगलाच्या ठिकाणी निघालो आहे. मंडळी, आता मी जंगलाच्या ठिकाणी आलो आहे आणि दोन्ही साप पकडलेले आहेत. तर आपल्याला आता रिलीज करायचे. तर हे आहेत सर्प इंडियाचे सर्पमित्र श्री राजेश भोगले. पकडलं आहे बागाच्या वडीत आणि दुसरा साप पकडला आहे तयारीमध्ये. दोन्ही सापांचं रिलीज आम्ही ह्या जंगलाच्या ठिकाणी करतोय. राजू वांगणकर यांनी पकडला आहे. हा बघा चालला तिकडे. दिसत पण नाही गेला. चला आपण दुसऱ्या सापाचा रिलीज करूया. आता तो छोटा होता, हा मोठा आहे. नागपंचमी दिवशी साप मिळणे, साप आपल्या घराच्या आजूबाजूला येणे ही एक चांगली गोष्ट आहे, एक भाग्याची गोष्ट आहे. बघा हे दुसऱ्या सापाचा रिलीज होतं आता. हा साप मोठा आहे. मला वाटतं ही नागी नाही, तो नाग आहे ना. तर अशा प्रकारे नागपंचमी दिवशी दोन्ही सापांचं रिलीज आम्ही व्यवस्थितरित्या केलं आहे.